2012 UGDP त्यांनी जॉईन केली आणि फोंडेचे असेंब्ली इलेक्शन सुद्धा त्यांना लढिल्लें. 2020 ते RK HIV रिसर्च सेंटराचे प्रेसिडेंट जाल्ले. त्या भायर 2022 ते सरस्वती मंडळचे कमिटी मेंबर आसा. सो जसे तुमच्या समोर दवरले, एक फोंडेचे यंग सोशल वर्कर तुमच्या समोर आम्ही आम आदमी पक्षाचे पोंडा बायपोलाचे कॅन्डिडेट म्हणून दवरिल्ले आसा. फोंडे जर आमी पळोवपाक गेलो, फोंडे म्हाल हो कल्चरली आणि फायनान्शियली सुद्धा खूप श्रीमंत म्हाल आशिल्लो. पण आज ती परिस्थिती उरली ना. गेली 10 वर्सां, म्हाका 5 ते 10 वर्सां कम्प्लिटली निग्लेक्ट जाला अंत्रुज म्हाल. आणि म्हणूनच आज एका सामान्य घरांतल्यान एक सामान्य कॅन्डिडेट आमी तुमच्या मुखार दवरला. आणि फोंड्याच्या प्रत्येक प्रॉब्लेमाक जावं तो येदो व्हडलो मॅसिव्ह पार्किंग आणि ट्राफिकाचो प्रॉब्लेम असो, आमी आज जरी आमी मुखार आमचो मॅनिफेस्टो असो तो रिलीज करतले, पण आता काही गोष्टी मुद्दामून मेन्शन करपाक पळयता. बाब गितेशाच्या सहाय्यान आम आदमी पार्टी तुमकां एक गॅरंटी दिता की फुडल्या आमचो कॅन्डिडेट जेन्ना निवडून येतलो 3 म्हयन्या भितर एंटायर फोंडेचो पार्किंगेचो तशेंच ट्राफिक जो प्रॉब्लेम आसा तो 3 म्हयन्या भितर सॉर्ट आउट करपाक जाता आणि आमी ते करतले. लेट रविनायक सर ना, ते एक भंडारी समाजाचे लिडर आशिल्ले. त्यांच्या फाटल्यान खरें म्हटल्यार आयज फोंडेकारांचो विचार आसा की एक भंडारी लिडर भंडारी समाजा खातीर जाय. पूण लोकांनी विचार केलो जेन्ना आयज रितेशाक तिकेट डिक्लेअर जाली, लोक सगळे शॉक जाले की बाबा काँग्रेसी सारकें BJP सरकारूय फॅमिली राज करूंक लागल्या काय म्हणून. ती तिकेट एक्चुअली एक भंडारी समाजाच्या सामान्य मनशाक जाय, जो मनीस सामान्य लायफ जगून येयल्लो आसा. सो म्हाका जे आयज पार्टीन सपोर्ट केलो, म्हाजे सगळे पास्ट चिंतून पास्ट आयकून फुडाराक हांव कितें बरें करतलो म्हणून म्हाका आयज पार्टीन एक चान्स दिला. The voice for Goy.